श्री स्वामी समर्थ. होळीला करा हे खास उपाय आणि तोडगी. घरात सुख समृद्धी नांदेल. 1. घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गायीचे तूप, 11 लवंग, 7 बत्तासे, 5 विड्याची पाने, नारळ, पुरणाची पोळी, वरण भात, नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी. 2. होळी 11 प्रदक्षिणा माराव्यात. नंतर नारळ व तूप वाहावे, नैवेद्य दाखवावा, प्रार्थना करावी. यामुळे सुख समृद्धी वाढते आणि कष्ट दूर होतात. 3. होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मूठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावेत. यामुळे त्रास निघून जातो. 4. गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये, माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे, असे म्हणून होळी टाकावी. 5. होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी. त्यामुळे भूतप्रेत, नजर दोष आणि करणी दोष होत नाही. श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा. स्वामींच्या कृपेने होळीच्या दिवशी आनंदाची बातमी नक्कीच मिळेल. 6. होळीच्या दिवसापासून रोज 40 दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज 3 पाठ करावे. यामुळे मनोकामना पूर्ण होते. 7. होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला 21 गोमती चक्र वाहावे. यामुळे व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते. 8. नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे. यानंतर शिवलिंगास भस्म म्हणून लावावे. गरीबास पुरणपोळी खाऊ घालावी. घरी चौमुखी दिवा लावावा. सूर्यदेवाची पूजा करावी. यामुळे बाधा निवारण होते. 9. राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडे तेल भरून थोडा गुळ टाकावा व तो नारळ अंगावरून 7 वेळा उतरवून होळी टाकावा. त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास व दोष निघून जातो आणि सर्व अडलेली कामे होऊ लागतात. 10. जर नेहमी धनहानी होत असेल, पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा. त्या दिव्यात 11 काळे उडीद टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका. ही क्रिया श्रद्धेने करा. 11. दुर्घटना, संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा व 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळी टाकाव्यात. 12. लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे. या दिवशी 2 विड्याची पाने, 1 अख्खी सुपारी, 1 फळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे. यानंतर प्रार्थना करावी व नंतर होळीचे दर्शन घ्यावे व हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला ही करावी आणि ते रोज रंगपंचमी पर्यंत करावी. लवकरच विवाह योग येईल. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.